स्वाहा अग्नये इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम। ताट बसा, दोन्ही हात मांडीवर ठेवा गुडघ्यावरती आणि ताट बसून अग्नीकडे पाहत बसा। धूर असेल तर डोळे बंद ठेवा। यज्ञदान तपःकर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः। सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि। उपलब्ध असेल, लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील तर ते करू शकतात। ही कौटुंबिक उपासना आहे। सकाळी एका व्यक्तीने केलं, संध्याकाळी दुसऱ्या व्यक्तीने केलं चालेल। सकाळी पुरुष करतील, संध्याकाळी पुरुष नसतात घरी, स्त्रिया करू शकतात, मुलं करू शकतात। 1-2 दिवस खंड पडला तरी घाबरू नका, शक्यतो रोज करायचा प्रयत्न करा। हे पात्र पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही आपल्या घरामध्ये कुठे ठेवू शकता। मग उद्या सकाळी सूर्योदय आहे, एक एक्झाम्पल 6:42 सकाळी, त्याच्या 10 मिनिटापूर्वी किंवा 5 मिनिटापूर्वी हे जे पात्रातील भस्म आहे ते तुम्ही एका डब्यात थैलीत काढून घ्यायचं आहे आणि परत सूर्योदयाच्या वेळेला नवीन अग्नी तयार करायचा आहे। आहुती पण तीच आहे, अखंड निवडलेले कच्चे तांदूळ, त्याला गाईचं तूप माखायचं आहे, त्याचे 2 भाग करायचे आहेत आणि बरोबर जसा टाइम आपण फॉलो केला तसाच घड्याळामध्ये टाइम आला की पहिला मंत्र फक्त सकाळी बदलतो। सकाळी काय आहे, सूर्योदय आहे म्हणून सकाळी पहिला मंत्र बदलतो। पहिला मंत्र असा आहे, सूर्याय स्वाहा म्हणा, सूर्याय स्वाहा। छान। सूर्याय इदं नमः, इदं नमः। जेव्हा आपण सावकाश शांतपणे अग्नीसमोर बसून बोलतो आपोआप आंतरिक त्याचा अनुभव यायला लागतो। दुसरा मंत्र दोन्ही वेळी सेम आहे। दुसरा मंत्र काय आहे, दुसरी अवधी लगेच हातात घ्यायची, तयार राहायचं। प्रजापतये स्वाहा प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः प्रजापतये इदं नमः।